आणि यानंतरचा सामना दुसऱ्या फेरीतील सामना असणार आहे. जे दोन संघ पहिल्या सामन्यांमध्ये विजेते झालेले आहेत त्यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे. विशेषतः महेश 11 पडगा संघ आपण सज्ज राहायचं आहे. महेश 11 पडगा आणि जय हनुमान लोणाड यांच्या दरम्यान पुढचा सामना असेल. माननीय श्री दशरथ भोईर साहेब तसेच सन्माननीय प्रकाश भोईर साहेबांचं शुभ आगमन आपल्या व्यासपीठावर होत आहे. दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे जय बजरंग चषक 2025 मध्ये. आपण अजिबात वेळ घेणार नाहीये. टीम भिनार आपण आपला क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचे. आजच्या दिवसातील तिसऱ्या सामन्याला इथे आपण सुरुवात करतोय. उदय आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचे. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. सामना पुन्हा एकदा 3 षटकांचा तुमच्या भेटीला आलेला आहे. दोन्ही पंच मैदानाच्या आतमध्ये पंच लारा सर आणि शर्मा सर मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. पहिला सामना इथे महेश 11 पडगा संघाने जिंकला होता. त्यानंतर जय हनुमान लोणाड संघाने देखील पहिला सामना जिंकलाय. आता रियांश 11 इताडे आणि जय बजरंग भिनार यामध्ये ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. सलामीची जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा हा सामना आहे. इताडे टीम संघाच्या माध्यमातून टीम भिनार आपला ट्वेल्समॅन पाठवून द्यायचे आपण. करण आणि जितेश ही जोडी खेळपट्टीवर गेली आहे इताडे टीम संघाच्या माध्यमातून. चेंडू टाकण्या अगोदर आपला 12वा खेळाडू आपण लगेच पाठवून द्यायचा आहे. टीम इताडे टीम संघाचा आलेला आहे. भिनार टीम संघाचा येणं बाकी आहे आणि सामन्याला इथे सुरुवात होत आहे. कोणताही संघ असू दे, ऑर्गनाइज कमिटी असू दे किंवा बाहेरील संघ असू दे, जी पॅनल्टी आहे ती पॅनल्टीच असेल. कारण की याच्या अगोदर आपण पडगा टीम संघाला ड्रेस कोड कंप्लीट नव्हता म्हणून 2 धावाची पॅनल्टी दिली होती आपण. कारण की स्पोर्ट्स शूज, ट्रॅक आणि टी शर्ट असणं फार महत्वाचं आहे. भिनार प्लीज आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचे. स्वतः आपण ऑर्गनाइज आहात, कोणत्या प्रकारचा ब्रेक घेऊ नका. आपण देखील इथे सामन्याला सुरुवात होत आहे. चांगला प्लॅटफॉर्म अंडर-24च्या खेळाडूंसाठी प्रत्येक वर्षी ही स्पर्धा ठेवण्याचं काम करताना भिनारकर आपण पाहतोय. सामन्याला सुरुवात देखील इथे होते. इताडे टीम संघाची सलामीची जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते. करण आणि नो स्ट्राईकला आपण पाहतोय फलंदाज जितेश. ही जोडी खेळपट्टीवर तुम्हाला पाहायला मिळते. चला आता दोन्ही 12 पोहोचलेले आहेत तर सामना सुरू करायचे आपण. फ्रंट लाईन गोलंदाजी करण्यासाठी महेंद्र आलेला आहे. षटक क्रमांक पहिला इथे सुरुवात होते पॉवर प्लेचं षटक. शॉट थर्डमॅन, शॉट फाईन लेग, गली पॉइंट वर एक क्षेत्ररक्षक तैनात, एक कव्हर, एक्स्ट्रा कव्हर 30 सर्कल घेऱ्यामध्ये आणि मिड ऑफ. टाइम ऑन इथे टाइम जो आहे 11:46 पहिला चेंडू टाकण्याची तयारी करताना महेंद्र. समोरचा बॅटर सज्ज आहे करण. 15 मिनिटाचा वेळ आहे. 15 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे. पॉवर प्लेचा पहिला चेंडू अगदी बॅटवर असा वाटला होता येईल, मात्र जोरदार अपील देखील झाली आहे तिथे मैदानामध्ये. अंपर इज बेस्ट जज, लेग बायचा इशारा. कारण की पडल्यानंतर थोडा कांदा जो आहे तो लागला होता चेंडूला. एक चांगली सुरुवात तरी म्हणता येईलच, कारण की पहिली धाव मिळाली अगदी लेग बायच्या स्वरूपात. श्री गणेश धावांना सुरुवात इताडे टीम संघाच्या माध्यमातून. रियांश 11 इताडे प्रथम फलंदाजी करताना अगेन्स्ट ऑर्गनाइज कमिटी जय बजरंग भिनार. राईट हॅम ओव्हर द विकेट महेंद्र. ऑफस्टीचा चेंडू ऑन साईडला मिड विकेट क्षेत्रावर, क्षेत्ररक्षक दूरवर आहे. चेंडू आडेल का? चेंडू चालले सीमा रेखा पार, येतोय चौकार. अगदी आमच्या उजव्या बाजूला स्टॅन आहे, त्याचं कारण आम्हाला दिसलं नाही, मात्र चेंडू चौकार गेला हे फार महत्वाचं आहे. इताडे टीम संघाच्या बॅट
मधून आता धावा देखील बनत आहे. जितेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावफलक 5. बघा यानंतरचा सामना सेकंड राऊंडचा सामना असेल. महेश 11 पडगा विपक्ष जय हनुमान लोणाड. अजून एक चांगला स्ट्रोक लॉंगॉनवर शतरक्षक आहे डीप मध्ये. एक सिंगल धाव घरच्या मैदानावर खेळताना टीम इथं आपण पाहतोय जय बजरंग भिनार. पहिलं षटक महेंद्र भिनार संघाच्या माध्यमातून टाकताना आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा धावफलकावर. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय व्हीआयबी डायसिंग कडून लॉंग रनअपने गोलंदाजी करताना महेंद्र राईट हॅम ओव्हर द विकेटने. हा चांगला स्ट्रोक आहे. हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलं चेंडूला. लॉंगॉनचा शतरक्षक पुन्हा एकदा चेंडू मागे आपल्याला पाहायला मिळतंय. एक सिंगल धाव कंप्लीट करताना. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. पहिली धाव लेग बायच्या स्वरूपात आली होती. त्यानंतर एक चौकार आणि त्यानंतर सिंगल धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आमचे एक्सपर्ट स्कोरर हर्ष स्कोरिंगचे काम करताना कालपासून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली आहे. चुकी होणार नाहीये. पहिला विकेट इताडे टीम संघाचा. फलंदाज बाद होत आहे जितेश. ताकद थोडीशी कमी पडली होती फटक्यामागे आणि जास्तच उंच उडाला होता. त्याचं कारण ही झेल कंप्लीट करताना आपण बघितलं. दिनुच्या माध्यमातून ही झेल कंप्लीट करण्यात आली होती. इथं पहिला विकेट जितेश आउट झाल्यानंतर न्यू बॅटर मैदानामध्ये इंटर होत आहे. ऋतिक गेला. ऋतिकला देखील चांगला खेळावा लागेल. भागीदारी मर्यादित षटकांचे जेव्हा सामने असतात तेव्हा 40+ धावा देखील पाहणं फार महत्वाचं असतो. हा सामना 3 षटकांचा तर तुम्हाला 40+ धावा बनवणं फार महत्वाचं आहे. युवा खेळाडूंना हा प्लॅटफॉर्म भिनारकरांच्या वतीने आपण पाहतोय. अंडर-24 सध्याच्या घडीला भरपूर फॉर्मॅट स्पर्धा सुरू आहेत. मात्र ही स्पर्धा या नवीन वर्षामध्ये एक मोठी स्पर्धा म्हटलं जाईल. अंडर-24 चांगला क्रीडांगण इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर चांगली खेळपट्टी आणि 1 से बढ़कर 1 खेळाडू तुम्हाला पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. महेंद्र महत्वाचा चेंडू या षटकात. राईट आर्म ओव्हर द विकेटने. एज अँड गॉन. अजून एक धक्का. काय गोलंदाजी पाहायला मिळाली महेंद्रच्या माध्यमातून. विकेट अजून एक मिळालेला आहे आणि भिनार आता मी म्हणेन की एक चांगल्या स्थितीमध्ये फिल्डिंग पोझिशन मध्ये पाहायला मिळतोय. कारण की पहिल्या षटकाच्या समाप्तीवर धावफलकावर आहेत त्या म्हणजे 7 आणि 2 विकेट गमावलेले आहेत टीम बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून. रियांश 11. चला फक्त गोलंदाज चेंज होईल. बाकीच्या सर्व खेळाडू आपापल्या जागेवर जायचं आणि न्यू बॅटर लगेच मैदानाच्या मध्ये पाठवायचे. आज जर जय बजरंग भिनार टीम क्वालिफाय झाली तर अंकल भोईर यांच्या माध्यमातून आजची मेजवानी असेल. आपण जो धाबा सांगेल त्या धाब्यावरची मेजवानी असेल आज. काही हरकत नाहीये. गावाच्या खेळाडूंसाठी असलेला हा तुमचं प्रेम इथे गोलंदाजीमध्ये परिवर्तन प्रेम आलं. षटक क्रमांक 2 टाकण्याकरिता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळतंय. साहिल नो स्ट्राईक क्षेत्रामध्ये कारण की स्ट्राईकवर फलंदाज करण आहे. त्याच्या बॅटमधून एक धाव आली आहे. प्रेमला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि इथून आता अटॅक सुरू करावा लागेल. येणारे 12 चेंडूचा खेळ बाकी. इथून प्रेम राईट हॅम ओव्हर द विकेट. समोर बॅटर सज्ज आहे साहिल. करण ऑफस्टिकचा चेंडू आहे. प्रयत्न चांगले होते विकेट किपर याच्या माध्यमातून. मात्र चांगली फिल्डिंग शॉर्ट थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळते. बॅटची एज घेतली होती आणि ड्राईव्ह केली होती आणि प्रत्येक खेळाडूला आवडणारा हा ग्राउंड आहे कारण की आउटफील्ड खूप चांगली आहे. प्लस ग्रीन खूप चांगली आहे. घास आहे मैदानामध्ये आणि त्याच्यावर ड्राईव्ह करणं एक चांगला ग्राउंड आणि त्यानंतरची चांगली फिल्डिंग तुम्हाला पाहायला मिळते. प्रेम चांगली सुरुवात करताना लेंथ लाईन चांगली. ऑफस्टिकची लेंथ लाईन पाहायला मिळाली पहिल्या चेंडूवर. फ्रेम पुन्हा एकदा इथं मिस टाइम आहे. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक चेंडू खाली येतोय. अजून एक चांगली झेल इथे पाहायला मिळते आणि फलंदाज बाद होते. अजून एक विकेट इताडे टीम संघाचं.
पूर्वेश याच्या माध्यमातून ही झेल कंप्लीट करण्यात आली होती. चांगली फिल्डिंग आहे बिनार संघाचा. जेव्हा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा चांगले चांगले खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. या संघाने मागच्या वर्षी देखील भरपूर मेहनत केली होती. मात्र पाहूया या वर्षी कोणत्या प्रकारे सुरुवात केली आहे. कारण की गोलंदाजी तर खूप चांगली राहिली आतापर्यंत. 8 चेंडूमध्ये फक्त धावा खर्च केलेल्या आहेत, ते म्हणजेच 8 धावा. आणि विकेटचा विचार केला 3 विकेट डगआउटमध्ये परतलेल्या आहेत. पुन्हा एकदा इथे तुम्हाला भिवंडी प्रीमियर लीग BPL पाहायला मिळेल. त्यानंतर अनेक स्पर्धा या मैदानावर तुम्हाला पाहायला मिळतील. प्रेम चांगली गोलंदाजी करताना न्यू बॅटर विपुल मैदानाच्या आतमध्ये. चांगली फलंदाजी करावी लागेल. धावा बनत नाहीये त्याचं कारण चांगली गोलंदाजी आहे. पुन्हा एकदा टॉप एच आता मिस टाइम झाला चेंडू हवेमध्ये. वॉट अ कॅच. क्या बात आहे. काय म्हणशील अजय ज्या प्रकारची ही झेल झाली आहे. अप्रतिम असा झेल आहे. या अगोदर आपण अथर्वला बघितलं होतं सीमारेषेजवळ त्याने धावता झेल घेतला होता. आणि इकडे गोलंदाजानं मागे धावत जात असताना गोलंदाजासाठी आणखी कठीण असतं जेव्हा तुम्ही बॉल डिलिव्हर करता आणि जेव्हा विशेषतः तुम्ही वेगवान गोलंदाजी करत आहात. फॉलो थ्रू मध्ये तुम्ही पुढे जात असता, परंतु इकडे लगेच त्याने टर्न घेतला बॉल टाकल्यानंतर आणि अप्रतिम असा हा झेल स्वीकारलाय. अतिशय अवघड झेल होता. कौतुक जेवढं करावं तेवढं कमी असेल गोलंदाजाचं. नक्कीच या युवा खेळाडूंचा हाच खेळ मला खूप आवडतो अजय. जेव्हा ते नक्कीच प्रयत्न करतात त्यांना प्रयत्नांना यश देखील मिळतं. असं वाटत होतं की ही झेल होणार नाहीये, मात्र अतिशय सुंदर अशी दर्जेदार झेल पाहायला मिळाली. आतापर्यंतची सर्वात उत्कृष्ट झेल मी म्हणेल ज्या प्रकारची ही झेल पाहायला मिळाली. न्यू बॅटर मैदानाच्या मध्ये रितेश हॅट्रिकवर आलाय. गोलंदाज प्रेम पाहूया हॅट्रिक कंप्लीट करेल का आपल्या गोलंदाजीमध्ये. प्रेम राईट हॅम ओव्हर द विकेट. न्यू बॅटर रितेश सज्ज होते खेळण्यासाठी. ऑफस्टिकचा चेंडू स्विच इट खाली क्षेत्रामध्ये ढकलल्या चेंडूला आणि चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय चौकार. भरपूर उशीर नंतर संघर्षमय चौकार पाहायला मिळतोय. सन्माननीय मनोज हरड यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण व्यासपीठावर बसून घ्यायचं. या 4 धावांनी संघाची धावसंख्या 12 धावा. 12 लॉस ऑफ 4 विकेट. 12 रन 4 विकेट के नुकसान पर बल्लेबाजी करती हुई टीम रियांश 11 इताड़े. प्रेम पुन्हा एकदा मोठा फटका आलाय. शतरक्षक आहे मात्र त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. येतोय षटकार. टॉस साठी यायचंय दोन्ही संघांचे कर्णधार. सेकंड राऊंडचा सामना असेल. जय हनुमान लोणाड विरुद्ध महेश 11 पडगा. दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित या. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 18 धावा. एक चांगली धावसंख्या म्हणू शकता आपण, कारण की येणाऱ्या अजूनही इथून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रेम याच्या षटकामध्ये आतापर्यंत 11 धावा खर्च 2 विकेट प्रेमने घेतल्यात. हा प्रेमसाठी महत्वाचा चेंडू आहे या षटकातील. जर मोठा फटका आला तर 15च्या वरती धावा पाहायला मिळतील. जर एक सिंगल धाव आली तर 12 ते किंवा 13 धावा पाहायला मिळतील या षटकामध्ये. बॅटर सज्ज आहे खेळपट्टीवर. आपण रितेश ज्याच्या बॅटमधून एक चौकार षटकार तुम्हाला पाहायला मिळालाय. आतापर्यंत 10 का दम दाखवलंय या खेळाडूने. राईट हॅम ओव्हर द विकेट. प्रेम ऑफस्टिकचा चेंडू आहे आणि चालला सरेन एष्टिकाच्या हातामध्ये. षटक कंप्लीट इथे तुम्हाला पाहायला मिळत आहे. आपला जो अंपर इज बेस्ट जज प्लीज फिल्डिंग लावून घ्यायचे आपण. पंचांनी जो निर्णय दिलेला आहे तो अगदी योग्य निर्णय दिलेला आहे, कारण की फलंदाज ज्या वेळेस आपला स्थान चेंज करतो स्विच करण्याकरिता अंपर इज बेस्ट, कारण की चला आपण आपला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. नो आर्ग्युमेंट्स प्लीज. नो आर्ग्युमेंट्स प्लीज विथ अंपर. कोणत्या प्रकारचा रिव्ह्यू ठेवण्यात आलेला नाहीये. षटक इथे समाप्त झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 18 धावा. 18 रन बन चुके अब तक. शेवटच्या षटकाचा खेळ बाकी आहे. इथून गोलंदाजीमध्ये परिवर्तन. गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक आलाय. प्रतीकला देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल जी महेंद्र आणि प्रेम याच्या षटकामध्ये तुम्हाला पाहायला मिळाली. प्रेमने 11 धावा खर्च केल्या. 2 विकेट त्याला मिळाले. महेंद्रने पॉवर प्लेच्या षटकामध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी केली होती. 6 धावा खर्च केल्या होत्या आणि त्यानंतर 2 विकेट मिळाले होते. प्रतीक
गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होते करण. स्ट्राईकवर ज्याच्या बॅटमधून 2 सिंगल आल्यात आतापर्यंत. राईट हॅम ओव्हर द विकेटने. हेलिकॉप्टर ड्राईव्ह लॉंग ऑफ डीप मध्ये चेंडू गेला आणि तिथे फिल्डिंग चांगली आहे. क्षेत्ररक्षक चांगलं आले, मात्र थ्रो थोडासा उशिरानं पोहोचतो. 2 धावा कंप्लीट. 20 धावा 20. शेवटच्या षटकाचा हा स्लॉगरचा ओव्हर आहे. हणमारीचं षटक ज्याला म्हटलं जात आहे. 2 धावा तर मिळाल्या पहिल्या चेंडूवर. येणाऱ्या 5 चेंडूचा खेळ अजूनही बाकी. इथून 10 धावा जरी आला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. गोलंदाजी करताना गोलंदाज आपण पाहतोय प्रतीक. राईट हॅम ओव्हर द विकेटने. ऑफ स्टिकचा चेंडू ऑन साईडला. कडक धमाका इथं पाहायला मिळतो. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. षटकाराने संघाची धावसंख्या 26 धावा. आता एक चांगली धावसंख्या इथे इताडे टीम संघाची पाहायला मिळते. रियांश इलेव्हन इताडे आणि जय बजरंग भिनार यामधील ही मॅच तुम्हाला पाहायला मिळते, जिथे टॉस जिंकला होता जय बजरंग भिनार टीम संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. 2 षटकापर्यंत योग्य निर्णय. मात्र शेवटच्या षटकामध्ये प्रतीकच्या अगेन्स्ट आतापर्यंत 8 धावा आलेल्या आहेत. तुफानी अंमल सुरू केल्या मैदानाच्या आतमध्ये करणने. गोलंदाजी करताना गोलंदाज प्रतीक. कमबॅक करावा लागेल प्रतीकला. राईट हॅम ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा चेंडू आता चाललाय हवेमध्ये आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि पहा सोप झेल सोडला गेलाय. स्वप्न तुटताना प्रतीकचा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. महेश इलेव्हन पडगा आणि जे हनुमान लोणाड दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण जोडायचे. यानंतर होणारा सामना. धावसंख्या 28 धावा धावफलकावर. 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. चेक. याच दरम्यान मॅजिक ऑफ पडगा राहिल शेख यांचं आगमन झालेलं आहे. आपला हार्दिक हार्दिक स्वागत. ऑफ स्टिकचा चेंडू साईडला. वॉड शॉट. चेंडू चालला सीमा रेखा पार. येतोय षटकार. कडक फलंदाजी पाहायला मिळते. करण याची थोडीशी शांतता पाहायला मिळाली सुरुवातीला आला तेव्हा, आणि त्यानंतर आता अटॅक सुरू झाला. 2 षटकार आतापर्यंत आल्या त्याच्या बॅटनं आणि 16 धावा मिळालेल्या आहेत. इथून आता 4 चेंडूमध्ये 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. महागड षटक टाकताना प्रतीक आपल्या टीमसाठी. इथून 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून जर विकेट आला नाही तर 40+ धावा नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतील. 3 षटकांचे जेव्हा सामने असतात तेव्हा 40 हा टार्गेट खूप चांगला असतो आणि तो टार्गेट आता येत्या 3 चेंडूमध्ये पूर्ण होईल का पाहूया आपण. गोलंदाज प्रतीक याला चांगली कामगिरी करावी लागेल. फलंदाज पुन्हा एकदा करण सज्ज होत आहे. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला जे खेळाडू प्रॅक्टिस करतायत त्यांना विनंती असेल प्लीज आपण प्रॅक्टिस थांबवा. राईट हॅम ओव्हर द विकेटने प्रतीक. ऑफ स्टिकचा चेंडू हेलिकॉप्टर ड्राईव्ह केलाय. चेंडू डीप मध्ये. क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने चेंडू पर्यंत. एक सिंगल झाला. दुसरा धाव देखील कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावर 36 धावा. अजूनही 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच जिथून विचार करत असेल करण 2 षटकार आल्यात, जर अजून 1 षटकार आला तर एक चांगला टार्गेट सेट होऊ शकतो. प्रत्येक इथून विचार करतोय की जर डॉट गेला तर 40च्या अंडर मध्ये नक्कीच टार्गेट होऊ शकतो. राईट अप ओव्हर द विकेटने प्रतीक. शेवटचा चेंडू होता. ऑफ स्टिकच्या बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल इथे कंप्लीट होत आहे. तर अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालेला आहे. धावा 37 झालेल्या आहेत आणि 38 धावांचा आव्हान ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला मी घेऊन जातोय आमच्या टॉस बॉक्स मध्ये, जिथे भिवंडीकरांना आवडणारा आवाज म्हणजेच अजय घरत सज्ज आहे टॉस बॉक्स मध्ये. धन्यवाद. थँक्यू सो मच संदेश पाटील. दुपारचे 12 वाजता आहेत आणि आता आपण एका नवीन सामन्याच्या टॉससाठी येथे सज्ज होत आहोत. टॉस बॉक्स मध्ये दोन्ही कॅप्टन्स उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांना मी विनंती करतोय, सन्माननीय प्रकाश भोईर साहेब आणि सन्माननीय दशरथ भोईर साहेब, आपण यायचं आहे. आपल्या शुभ उपस्थितीमध्ये या सामन्याची नाणेफेक करण्यात येईल.
सेकंड राऊंडचा हा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय. एका बाजूला जय हनुमान लोणाड आणि दुसऱ्या बाजूला महेश 11 पडगा. मोठी लढत आहे आणि हा सामना देखील प्रत्येकी 3 षटकांचा असेल. आमच्या पाहुण्यांचं आगमन होत आहे. प्रकाश भोईर साहेब आणि दशरथ भोईर साहेब दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत आहे. महेश 11 पडगा टीमचे कॅप्टन कॉल देतील. काटा असा कॉल आहे आणि काटा चालेला आहे. दोन्ही पाहुण्यांचे मी आभार व्यक्त करतोय. पुन्हा एकदा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. आमचे मान्यवर हार्दिक शुभेच्छा देत आहेत दोन्ही कॅप्टन्सना. महेश 11 पडगा संघाने टॉस जिंकलाय. या अगोदर एक सामना देखील जिंकलेला आहे. कसं वाटतंय आणि काय निर्णय असेल? बॅटिंग करणार प्रथम आणि 30+ जाण्याचा इरादा असेल आणि खूप चांगलं वाटतंय सेकंड राऊंड मध्ये. निश्चितच बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. संघामध्ये काही चेंजेस खरं तर पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग तेवढी चांगली राहिली नव्हती, त्याबद्दल काय बोलाल? हा, बॅटिंग चांगली नव्हती आणि मिस फील्ड पण जास्त झाली. 100% सुधारणा करू. थँक्यू सो मच. आपल्याला हार्दिक शुभेच्छा असतील. तुम्ही देखील एक सामना जिंकलेला आहे आणि काय वाटतं, क्लिनिकल परफॉर्मन्स होता की तुम्हाला देखील असं वाटतं की एखादा क्षेत्र आहे ज्याच्यामध्ये अजून सुधारणा झाली पाहिजे? संघ तर आमचा पहिलेच या सीझनमध्ये पहिलीच मॅच आहे आणि पहिल्याच मॅचच्या हिशोबात सर्वजण चांगले खेळले आणि पोरांना तर हेच बोलेन की पुढची मॅच सुद्धा चांगली केला आणि टुर्नामेंटमधून ट्रॉफी तर आपल्यालाच न्यायची आहे. क्या बात आहे, जबरदस्त कॉन्फिडन्स. क्षेत्ररक्षण करायचं आहे तुम्हाला, सॉरी बॅटिंग करायची आहे. येस, त्यांनी बॅटिंग घेतलेली आहे. तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे तर तुम्हाला काय वाटतं की 3 ओव्हर्समध्ये किती धावांपर्यंत थांबवणं गरजेचं असणार आहे? येथील बाउंड्री बघता, हे ग्राउंड बघता आणि तुमची बॉलिंग पाहता 30च्या खालीच थांबवण्याचा प्रयत्न करू, कारण की बॉलर आमच्याकडे चांगले सोहेल आहे, राहुल आहे, राज आहे आणि ते सुद्धा चांगले चांगले टीममेट खेळतात. तेहीच आशा असेल की 30च्या खालीच त्यांना ठेवण्याचा प्रयत्न करणार आणि टॉस हारून आमच्याच बाजूनी कॉल लागला असं आम्ही समजतो. म्हणजे तुम्ही देखील क्षेत्ररक्षणच करणार होता. थँक्यू सो मच. आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा असतील. तर टॉस येथे संपन्न झालेला आहे. महेश 11 पडगा संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आता ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर नक्कीच तुम्हाला पुन्हा एकदा अजय घरचाच आवाज ऐकायला मिळेल दुसऱ्या डाबामध्ये. भिनारकरांची ही देण जय बजरंग चषक आपण पाहतोय 2025 अंडर-24. मित्रांनो, उद्या कुठेही जाऊ नका. उद्या तुम्हाला करण भोईर प्रस्तुत न्यू दोस्ती म्युझिकल इन्स्ट्रुमेंट ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. ती देखील तयारी सध्या सुरू आहे. कुमार गुण आमच्या सोबत नक्की चर्चा करताना उद्या ऑर्केस्ट्रा ऐकायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कारण भोईर काहीही करू शकतात आपल्या गावासाठी. नक्कीच उद्या कुठेही जाऊ नका आपण. उद्या मेगा फायनल डे. थँक्यू संदेश पाटील. टार्गेट या मॅच मध्ये 38 धावांचं. जय बजरंग भिनार संघासमोर रियांश 11 इताडे संघाने चांगला पलटवार केला. पहिले 2 ओव्हर्समध्ये 18 धावा फलकावर होत्या आणि त्याच्यामध्ये देखील पॉवर प्ले मध्ये फक्त 6 धावा, 2 गडी बाद झाले होते. परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा कुठून काढण्यात आल्या. स्वतः संघनायक रितेशनं चांगली बॅटिंग केली. सलामीवीर करण देखील थांबून राहिला होता. पहिले 4 गडी लवकर बाद झाले होते आणि शेवटच्या ओव्हरमध्ये करणने देखील पलटवार केला. गोलंदाजीची सुरुवात करेल जितेश. सलामीची जोडी दिनू आणि आयुष. पहिलाच बॉल स्वीप करायचा होता, पायावर लागलाय परंतु ऑफस्टिकच्या बाहेर होता. लेग बायचा इशारा पंच करतायत. अपील जरूर झालं होतं. अवांतर धावेच्या सौजन्याने अकाउंट ओपन होत आहे जय बजरंग भिनार संघाचं. आयोजक संघ सध्या मैदानामध्ये आपण बघतोय बॅटिंग करत असताना मोठं टार्गेट आहे त्यांच्यासमोर. 3 ओव्हर्समध्ये 38 बनवायचे आहेत. आज पहिल्या मॅच मध्ये 4 ओव्हर्समध्ये 31 डिफेंड करण्यात आल्या होत्या. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चुकीच्या लाईनवर बॅट फिरली आहे. निर्धाव चेंडूची सांगता. चांगला वेग आहे या गोलंदाजाकडे. जितेश डिसेंट हाईट आहे. सर्वच यंगस्टर्स आहे त्याच्यात, ते मात्र शंका नाहीये कारण अंडर-24 चॅम्पियनशिप आहे आणि खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कालचा पहिला दिवस होता. जरीमरी आलिमगड संघानं तो दिवस गाजवला. त्रिमूर्ती एंटरप्राइजेस भादवड संघानं देखील चांगली कामगिरी केली होती. नेक्स्ट बॉल राउंड द विकेट. ओव्हर पिच, परंतु मिस टाइम फटका. बॉल हवेत आहे. विकेट कीपर डाऊन द बॉल अँड इट टेक्स इट.
जबरदस्त झेल, फलंदाज फेल. पहिला धक्का बसलाय आयुषच्या रूपात. आयुषचं फुटवर्क पाहायला मिळालं नाही. जागेवरूनच खेळण्याचा तो प्रयत्न करत होता. हा बॉल खरं तर ओव्हरपिचच होता, परंतु योग्य फुटवर्कचा वापर न करता खडेखडे लॉफ्टेड फटका मारण्याचा प्रयत्न केला. विकेट किपरने प्रयत्न केला, त्याने झेल स्वीकारला देखील. गोलंदाज देखील प्रयत्नशील होता, पण योग्य क्षणाला गोलंदाज थांबला, नाहीतर दोघांमध्ये ते टक्कर पाहायला मिळाली असती. पहिल्या विकेटचं पतन, धावसंख्या 1. झटपट क्रिकेट आहे. 3-3 षटकांचे सामने आहेत, त्याच्यामुळे ज्या काही गतिविधी असतात त्या फार फास्ट होत असतात. नवीन बॅटर मैदानामध्ये आपण बघतोय प्रतीक. जोरदार प्रहार करायचेच आहेत, परंतु इकडे आउटफील्ड छान आहे, फास्ट आहे, लष्करीन आहे, त्याच्यामुळे फक्त ताकदीनिशी खेळण्याची आवश्यकता आहे असं नाहीये. तर टायमिंग तुमचं महत्वाचं राहणार आहे. टायमिंग आणि प्लेसमेंट असेल तर चांगल्या धावा मिळतीलच. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न होता. काय जबरदस्त वेगवान मारा पाहायला मिळतोय. फलंदाजाचं फुटवर्क पाहून चेंडू टाकले जात आहेत. जाणून बुजून यावेळेला थोडा जास्त बाहेर टाकला होता, परंतु लाईनच्या आतमधून गेला बॉल विकेट कीपरकडे. 4 चेंडू टाकून झालेत, फक्त एकच धाव आतापर्यंत आली, ती देखील लेग बायच्या रूपात. आणखी एक सुरेख बॉल. पुन्हा एकदा अँगल डिलिव्हरी. आडव्या बॅटचा वापर होतोय. सरळ बॅटनं खेळण्याचा फारसा प्रयत्न होत नाहीये. चेंडूच्या मेरिटवर फटके खेळण्याचा प्रयत्न होत नाहीये आणि त्याचा भुर्दंड भोगायला लागलाय आतापर्यंत जय बजरंग भिनार संघाला. आयोजक संघ थोडासा अडचणीत सापडलाय. 38 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या फक्त 1. पुढचा बॉल जर डॉट आला तर हे मेडन षटक असेल, कारण लेग बायची धाव आली आहे, वरची कडा लागली आहे. नशीबवान ठरतोय फलंदाज. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू बॉलवर आला तोपर्यंत मिळते 1 धाव आणि याच बरोबर हे अप्रतिम सक्सेसफुल षटक जितेशचं समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. उर्वरित 12 बॉल्समध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. प्रति षटक 18ची सरासरी आता गाठावी लागेल. एकही कमजोर बॉल टाकला नाही पहिल्या षटकामध्ये गोलंदाज जितेशनं. चांगल्या वेगाने त्याने चेंडू टाकले. फलंदाजांनी चुका केल्या तेही तेवढंच खरं आहे. नवीन षटकाला सुरुवात करेल हर्षल. 12 चेंडू 36 धावा. आता तर चेंडूचं थोबाड रंगवावं लागणार आहे सामना जिंकण्याकरिता जय बजरंग भिनार संघाच्या फलंदाजांना. रियांश 11 इताडे संघाविरुद्ध त्यांचा हा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतील सामना आपल्या समोर असेल महेश 11 पडगा विरुद्ध जय हनुमान लोणाड. पडगा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम बॅटिंग स्वीकारली आहे. पहिला सामना देखील त्यांनी प्रथम बॅटिंग करत असताना जिंकला होता. त्यानंतर फ्रीडम बॉईज कांबे आणि बीसीसी बोरिवली या 2 संघांनी देखील सज्ज राहायचं आहे. त्याला जास्त वेळ खर्च करता येणार नाही. इताडे टीम पॉवर प्ले समाप्त झालाय. आता थोडंसं विखुरलेलं क्षेत्रक्षणाचं जाळं पाहायला मिळतंय. पुढचा बॉल हो थोडासा आतमध्ये आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. येथे धावचीची संधी निर्माण झाली आणि यस फलंदाजाला जावं लागेल डगआउट मध्ये. विकेट अखेरच्या फेकली आहे. फलंदाज बाद. प्रतीक माघारी परततोय. विकेट किपरच्या हातातून येथे धाव घेण्याचा प्रयत्न होता. खरं तर मला असं वाटतं की दिनूला स्ट्राईक वर आणायचं होतं. दिनू चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. प्रतीक देखील चांगला खेळाडू आहे, पण प्रतीकचा जम बसत नव्हता. त्याच्या बॅटवर चेंडू येत नव्हते आणि अखेर त्याने विकेट फेकलेली आहे. विकेट सॅक्रिफाईस केली एक प्रकारे दिनूसाठी. नाव दिनू ऑन स्ट्राईक. 11 चेंडू 36 धावा. बॅक ऑफ लेन चांगला बाउन्स होता या बॉल मध्ये. ड्रॅग केलाय ऑन साइडला. डीप मिड विकेटला फिल्डर तिकडे उपस्थित. जास्त धावा मिळणार नाहीत. एकच धाव मिळते. एकेरी दुहेरी धावांनी फक्त धावफलक हलता राहील. आव्हानापर्यंत पोहोचता येणार नाहीये जय बजरंग भिनार टीमला. आव्हानापर्यंत पोहोचण्यासाठी चौकार षटकारांची पेरणी करावी लागेल मैदानामध्ये फलंदाजांना. नवीन बॅट्समन अक्षय मैदानामध्ये. डावखुरा फलंदाज आहे. भिनार कडून आपण कुमारला बघितलेला आहे. डावखुरा फलंदाज ज्याने भिवंडीचं क्रिकेट गाजवलेलं आहे आणि आज या स्पर्धेमध्ये आयोजकाच्या भूमिकेमध्ये जे बजरंग भिनार संघ कुमारची महत्वाची भूमिका आपण बघतोय. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला लॉफ्ट करायचा होता. येथे पुन्हा एकदा धावचीची संधी निर्माण झाली आहे. खराब फलंदाजी आणि विकेट अक्षरशः फेकल्या जात आहेत. आणखी एक फलंदाज धावबाद.
दिनू ऑल्सो वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन. धक्का क्रमांक 3. अतिशय नाजूक अवस्था जय बजरंग भिनार टीमची. 3 धावा फलकावर आणि 3 फलंदाज माघारी परतलेत. पॉवर प्लेचा अजिबात लाभ घेता आला नाही फलंदाजांना आणि त्याच्यामुळेच आता प्रेशर पूर्णपणे वाढलेलं आहे. टार्गेट मोठा आहे. 3 ओव्हर्समध्ये 35 पेक्षा अधिकची धावसंख्या एक चांगलं टार्गेट आहे, मोठं टार्गेट आहे. या मैदानावर आपण बघतोय भलेही परिस्थिती काहीशी नंदनवन आहे फलंदाजांसाठी. खेळपट्टी दर्जेदार आहे, आउटफील्ड फास्ट आहे, परंतु गोलंदाजीचा जो स्तर आपण बघितला आतापर्यंत कमालीचा राहिला आहे अंडर 24 चॅम्पियनशिप मध्ये. नवीन बॅट्समन महेंद्र नॉन स्ट्रायकर सेनला येथे ड्राईव्ह केलाय. मिस टाइम फटका. कव्हर्स मध्ये फिल्डर उपस्थित. सोपा झेल. आणखी एक विकेट. आणखी एका विकेटचं पतन. अगदी पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे डाव कोसळतोय जय बजरंग भिनार संघाचा. या मॅच मध्ये सुरुवातीला असं वाटलं होतं की भिनार संघ वर्चस्व राखेल. ज्या पद्धतीनं गोलंदाजीमध्ये महेंद्रनं सुरुवात केली होती, पॉवर प्ले मध्ये 6 धावा देत 2 गडी बाद केले होते, परंतु त्यानंतर विशेषतः प्रतीकच्या विरुद्ध जे आक्रमण चढवण्यात आलं ते कौतुकास्पद. करण आणि रितेशनं अप्रतिम बॅटिंग केली शेवटच्या ओव्हरमध्ये. ज्या 19 धावा आल्या ना, तेथेच कुठेतरी हा सामना फिरलेला आहे थोडासा आणि त्याच्यामुळे आपण बघतो की मोमेंटम चेंज झालं. फलंदाजीसाठी जेव्हा जय बजरंग भिनार टीमचे फलंदाज आले तेव्हा मात्र प्रेशर त्यांच्यावर होतं, कारण टार्गेट 38 धावांचं होतं आणि जी सुरुवात द्यायची होती दिनू आणि आयुषला ती त्यांना देता आली नाही. आयुष लगेच बाद झाला 0वर आणि त्यानंतर लागोपाठ विकेट पडतायत. धावसंख्या 3, विकेट गेलेले आहेत 4. नवीन बॅट्समन पूर्वेश ऑन स्ट्राईक. ड्राईव्ह केलाय, बॉल हवेत आहे. ते मिस टाइम फटका जरूर, परंतु फिल्डर थोडासा दूर. व्हॉट टफ फिल्डिंग. काय फिल्डिंग आहे, अप्रतिम. एकच धाव येथे मिळते. 4 बाद 4 अशी दयनीय अवस्था. 7 चेंडूंचा फक्त खेळ बाकी आहे. 7 बॉल्स मध्ये धावा बनवायच्या आहेत 34. जवळपास आता अशक्य प्रयास आव्हान येत चाललेला आहे, परंतु हा मोठा फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. लाजवाब हिट, षटकार. महेंद्रच्या बॅट मधून हा धमाकेदार फटका आणि अशाच फटक्यांची नितांत आवश्यकता आहे या सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी जय बजरंग भिनार टीमला. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल होता. गोलंदाजी चांगलीच केली हर्षलनं, परंतु शेवटच्या बॉलवर एक दमदार फटका. 6 धावा मिळत आहेत आणि याच बरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 4 बाद 10. आता शेवटचं षटक बाकी आहे. 6 चेंडू 6 बॉल्स मध्ये धावा बनवायच्या आहेत भिनार टीमला. 28. महेंद्रने गोलंदाजी देखील चांगली केली आहे. फलंदाजीमध्ये देखील त्याची सुरुवात अतिशय दणदणीत आहे. खरं तर बॉल खराब नव्हता, परंतु फटका लाजवाब होता. थ्रू द लाईन खेळला होता आणि अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून एक भव्य षटकार. नवीन षटक घेऊन विघ्नेश सज्ज होत असताना शेवटचं षटक. भरपूर धावांचं बॅकअप विघ्नेशकडे आहे. चांगला गोलंदाज आहे विघ्नेश. विघ्नेशने जास्त काही चुका केल्या नाहीत, तर मला नाही वाटत की इकडे रियांश 11 इताडे संघ पराभूत होईल, कारण सामना त्यांच्या बाजूने झुकलेला आहे. आता जे काही करायचं ते फलंदाजांना करावं लागणार आहे. काही अद्भुत फटके मारावे लागतील आणि सतत मोठे फटके मारावे लागतील. ओहो हो, पहिल्या चेंडूवर चूक केली गोलंदाजानं. दिशाहीन चेंडू लेगस्टिकच्या भरपूर बाहेर, वाईड. अवांतर धाव मिळते. बॅट लागली असते तर कदाचित 4 धावा देखील मिळाल्या असत्या. अतिशय स्क्वेअर चेंडू होता. आज विंडी कंडिशन्स आहेत, भरपूर वेगानं वारे वाहत आहेत डीडी ग्राउंड वरून. 6 चेंडू आणि 27 धावा असं समीकरण. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ येते, हुक केलाय. बॉल हवेत आहे. स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित आणि जबरदस्त कॅच. फलंदाज येथे बाद होतोय. उसळता बॉल होता, शॉर्ट बॉल, त्याच्यावर हुकचा वापर केला. पण आपण बघतोय की हुक शॉट खेळण्यासाठी फलंदाज ज्या पद्धतीने पोझिशन मध्ये येत असतात, चेंडूच्या लाईनच्या आतमध्ये जात असतात, तसा प्रयत्न नव्हता आणि अगदी फटका खेळत असताना फलंदाज देखील थोडासा हवेतच होता, थोडा समोर गेला. नॉर्मली जे हुकचे फटके खेळले जातात बिहाइंड स्क्वेअर खेळले जातात, परंतु इकडे थोडासा समोर गेला. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित होता. चांगला छान झेल तिथे समाप्त केलाय फिल्डरनं. धक्का क्रमांक 5. आता समीकरण 5 चेंडू आणि 27 धावा. प्रत्येक बॉल वर एक मोठा फटका पाहिजे.
किमान 4 षटकार आणि 1 चौकार. नवीन फलंदाज प्रेम. धुवाधार बॅटिंग करावी लागेल प्रेमला. पहिलाच बॉल पाठवला यावेळेला बघा, हुकचा चांगला वापर केलाय. 6 धावा, षटकार. याच बद्दल मी चर्चा केली होती की हुकचा फटका खेळण्यासाठी चेंडूच्या लाईनच्या थोडंसं आतमध्ये येऊन खेळलं की बरं असतं. तसाच येथे प्रयत्न केला आणि हा एक सक्सेसफुल फटका. 6 धावा मिळतायत. अप्रतिम टायमिंग साधलंय पहिल्याच बॉलवर फलंदाज प्रेमनं. मात्र हे त्याला सुरू ठेवावं लागेल. शेवटच्या बॉल पर्यंत असे घणाघाती प्रहार करावे लागतील, चांगले फटके सजवावे लागतील, तेव्हाच जय बजरंग भिनार संघ विजेता होऊ शकतो. समीकरण 4 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावांची आवश्यकता. चेजिंग कंपल्सरी. सातत्याने आखूड टप्प्याचे चेंडू टाकले जात आहेत विघ्नेशच्या माध्यमातून. आतापर्यंत त्याला खरं तर लय सापडलेली नाही. पहिला बॉल देखील डाव्या यष्टीच्या भरपूर बाहेर होता आणि त्यानंतर देखील चेंडू अगदी अर्ध्या खेळपट्टीवर टाकतोय. फारसा वेग देखील पाहायला मिळालेला नाही. हा देखील शॉर्ट बॉल यावेळेला हॅमट केलाय, समोर उडवलाय, मिड ऑफला फिल्डर येतोय. व्हॉट अ कॅच. अफलातून झेल, फलंदाज बाद. मिड ऑफला क्लिअर करेल असं वाटत होतं. प्रयत्न चांगला होता प्रेमचा, परंतु फिल्डरचं कौतुक करावं लागेल. थोडंसं सर्कलच्या बाहेर जात असताना एक चांगला झेल स्वीकारलाय. कठीण झेल होता. फलंदाज बाद होतोय प्रेम आणि आता फक्त उरली औपचारिकता या मॅच मध्ये. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 21 धावा अजूनही बनवायचे आहेत. चला स्पीडअप करा प्लीज. फलंदाजांनी देखील जास्त वेळ घेऊ नका. आणि हा सामना संपल्यानंतर लगेच क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी मैदानामध्ये उतरायचं आहे जय हनुमान लोणाड टीम. जय हनुमान लोणाड विरुद्ध महेश 11 पडगा हा दुसऱ्या फेरीतील पुढचा सामना आपण पाहणार आहोत. नवीन बॅटर मैदानामध्ये कुशल. इन एट नंबर 8. विघ्नेश ओव्हर द विकेट. लेंथ बॉल होता. शफल करून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क बनवता आला नाही. अगदी एस्टनच्या वरून बॉल निघून गेलाय विकेट किपरच्या हातात. डॉट बॉल येतोय. काही पॉझिटिव्ह आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर महेंद्रची गोलंदाजी आणि त्याने तो ठोकलेला षटकार या मॅच मध्ये हा एक मोठा पॉझिटिव्ह आहे जय बजरंग भिनार टीम साठी. आडव्या बॅटनं समोर प्रहार केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑन ला. फिल्डर आहे डीप मध्ये. एकच धाव येथे घेण्याची संधी उपलब्ध होते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर रियांश 11 इताडे संघ आणि पराभवाच्या छायेत या मॅच मध्ये आपण बघतोय जय बजरंग भिनार संघाला. लास्ट बॉल ऑफ द मॅच. महेंद्र ऑन स्ट्राइक. फटका चांगला आहे. चौकार देखील मिळेल, मात्र उशीर भरपूर झालेला आहे. चौकारानं सामना जिंकता येणार नाहीये. सामना फिनिश होतोय. सामना जिंकलाय रियांश 11 इताडे संघानं. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम रियांश 11 इताडे अँड हार्ड लक टीम जय बजरंग भिनार. आयोजक संघ पहिल्याच फेरीत या स्पर्धेच्या बाहेर. लगेच आपण सामनावीराचा पुरस्कार देणार आहोत आणि सामनावीर खेळाडू ठरलेला आहे ज्यानं खऱ्या अर्थानं अंडर प्रेशर चांगली बॅटिंग केली आपल्या टीमसाठी. सुरुवातीला धक्के लागले होते, मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये पलटवार करत